ही त्याच भक्ताची कथा आहे ज्यांना हातपाय नसतानाही त्यांनी पोटावर सरपटत केली पंढरीची वारी. चला तर मित्रांनो, मी त्यांची कथा सांगते. पैठण गावामध्ये कुर्मीदास व त्यांची आई झोपडीत राहत होती. कुर्मीदास जन्माने पांगळा होता. त्यांना गुडघ्यापासून पाय व कोपरापासून हात नव्हते. यांचे दुःख वडिलांना पाहवले नाही व ते वैकुंठाला निघून गेले. आता राहिले कुर्मीदास व त्यांची आई. कुर्मीदास भगवंत भक्त होते. देवावर त्यांची गाढ श्रद्धा भक्ती होती. गावात कीर्तन सुरू झालं की यांना काही सुचायचे नाही. आईच्या मागे हट्ट करून ते कीर्तनाला जात, पण त्यांना पाटकुळ्यावर घेऊन आईला जावे लागे. आता ते 22 वर्षाचे होते. आईला ते कसे झेपेल असते यांची कुर्मीदासांनाही जाणीव होती, पण टाळ आणि मृदुंगाचा आवाज त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता. आत्ताही एकनाथांचे कीर्तन सुरू झाले वारीच्या दिवसात तर ते आईच्या पाठीमागे कीर्तनाला घेऊन चल म्हणून हट्ट धरायचे. आई खूप वैतागायची, तरी पण आई त्यांना कीर्तनाला घेऊन जात असत. आई त्यांना म्हणायची, अरे तू एवढा मोठा झालास, मला तुझे ओझे नाही पेलावणार, असे सांगूनही ते ऐकत नव्हते. आईलाही त्यांचा राग येत असे आणि ते बरोबरही असायचे, पण त्यांच्या हट्टापुढे तिचे काही चालायचे नाही. त्यांना पाटकुळीवर घेऊन कशीबशी ती कीर्तनाला जायची व त्यांना तिथे सोडून यायची. कुर्मीदास फरफटत बुवांच्या पुढे जाऊन बसले. गळ्यात माळ, कपाळावर गंध असा त्यांनी पाहण केला. महाराज त्यांना पाहून हसले. कीर्तनात महाराजांनी पंढरपूरचा महिमा व वारीचे महत्त्व सांगितले. हे ऐकून कुर्मीदास त्यांना काहीतरी प्रश्न केला की कीर्तन झाल्यावर दिंडीचा पुढचा मुक्काम कुठे आहे ते त्यांना विचारले. कीर्तन संपले. जिकडे तिकडे सगळे निघून गेले. पांगळे कुर्मीदास मात्र तिथेच बसून राहिले. त्यांना महाराजांना विचारले, मी येऊ का वारीला? मला यायचे आहे. त्या पांडुरंगाला भेटायचं आहे. महाराज तुम्ही हो म्हणा. महाराज म्हणाले, अरे पण तुला इथे आई घेऊन येते, तसे वारीत कोण घेऊन येईल? तुला आणि पंढरपूरला पोचायला खूप दिवस लागतील. पण कुर्मीदास काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. ते महाराजांना म्हणाले, तुम्ही फक्त हो म्हणा, मला वारीला येण्याची परवानगी द्या. तर महाराज त्यांना वाईट वाटू नये म्हणून हो बोलले. रात्र झाली. सगळीकडे निजानीज झाली. कुर्मीदास उठले व महाराजांनी सांगितलेल्या गावाकडे फरफटत निघाले. सकाळ झाली तेव्हा ते त्या गावात पोहोचले होते. घरोघरी जाऊन त्यांनी भाजी भाकरी महाराजांच्या दिंडीतल्या लोकांसाठी मिळवली. तोच महाराज आले. पाहतात तर कुर्मीदास आधीच पोचलेले होते. त्यांना आश्चर्य वाटले, पण आनंदही झाला. रोज त्यांचे कीर्तन ऐकावे, हरिपाठ म्हणावा, प्रवचन ऐकावे व रात्री खरडत महाराजांनी सांगितलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचावे. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करावी, भगवंताचे नामस्मरण करावे, असाच त्यांचा नित्यक्रम झाला. असे करता करता येरमाळा, बार्शी व नंतर लहुळे गाव लागलं. त्यांचं पोट पार सोलावटून गेलं होतं. पण आता त्यांच्यात ती शक्ती उरली नव्हती. प्राण कंठाशी आले होते. ते तसेच एका कोपऱ्यात विवळत पडले होते. पण त्यांना माहीत नसेल तरी विठोबा खिस्ती नावाच्या व्यापाऱ्याच्या वेश घेऊन पांडुरंगच त्यांच्यावर लक्ष ठेवत होता. ते पालते होते. महाराजांनी त्यांना उताना केलं. पाहिलं तर पोटावर खरडून त्याचे सगळे पोट रक्ताने माखले होते. त्यात दगडाचे तुकडे, काट्या, कचरा गेला होता. सगळे अंग खरकटून निघले होते. महाराज कुर्मीदासांना म्हणाले, अरे आता अगदी हाकेवर पंढरपूर आहे. एकच मुक्काम राहिला आहे. इतक्यात लांब तू आला आहेस आणि थोडक्यासाठी असं करू नको. हळूहळू चल. पण आता मात्र त्यांच्यात ती शक्ती नव्हती. त्यांना बोलणेही अशक्य होते. आत्तापर्यंत त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. सगळ्या दिंडीतल्या लोकांना जेवणाची व्यवस्था करूनही ते मात्र उपाशीच होते. महाराजांना हे कळताच त्यांनी अरे असं का केलंस म्हणून विचारलं. महाराज, रोज माझं मलमूत्र माझी आई काढायची. मी खाल्लं पिल्लं असलं तरी हिते कोण काढलं असतं, असं त्यांनी म्हणताच महाराज गहिवरले. त्यांचे डोळे वाहू लागले. कुर्मीदास, हे काय केलास असं म्हणताच मी घरी राहून तरी काय केलं असतं महाराज. निदान मी पंढरीच्या वाटेवर तरी आलोय. महाराज आता माझ्यासाठी एकच करा, माझा निरोप द्या. म्हणाव या जन्मात पुण्य कमी पडलं म्हणून तुझं दर्शन नाही घेऊ शकलो. त्यांना अशा परिस्थितीत सोडताना महाराजांचे पाय जड झाले. डोळे भरून वाहू लागले. पण त्यांचा निरोप देवापर्यंत पोचवण्यासाठी त्यांना त्यांचं काम करायचं होतं. महाराज चंद्रभागेत स्नान करून देवाजवळ आले. दोघांची दृष्टादृष्ट झाली. न बोलताही देवाला सगळं समजलं. त्यावेळी वारीसाठी
ज्ञानेश्वर माऊली व नामदेव महाराजही तेथे होते. पांडुरंग रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी, वारी तू सांभाळ, मी चाललो माझ्या कुर्मीदासाला भेटायला. देवांनी आपल्याबरोबर नामदेव व माऊलींना घेऊन कुर्मीदासापाशी आले. कुर्मीदास, डोळे उघड, मी तुला भेटायला आलो आहे, असे म्हणता क्षणी कुर्मीदासाने थोडे डोळे उघडले. प्रत्यक्ष देवाला पाहताच ते रडू लागले. सरपटत लोटांगण घालत ते देवापाशी जाणार तोच देवाने त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांना जवळ घेतले. पोटावर मायेने प्रेमाने हात फिरवीत त्यांचे डोके देवाने आपल्या मांडीवर घेतले. दोघांची दृष्टादृष्ट झाली. देवाने विचारले, बोल कुर्मीदासा, काय पाहिजे तुला? तेव्हा कुर्मीदास म्हणाले, देवा, तुला तर प्रत्यक्ष पाहिलंच आहे, पण महाराजांनी पंढरीच्या चंद्रभागेचे महात्म्य सांगितले होते. ते पाहताच पाहायचं आहे. देवाने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी छोटा खड्डा खणून त्या चंद्रभागास आणली. आजही तिकडे चंद्रभागेला पूर आला की इथल्या विहिरीचं पाणी दुथडी भरून वाहतं. अशा प्रकारे कुर्मीदासाने समाधी देवांनी मांडली व कुर्मीदासाने देवाच्या मांडीवरच प्राण सोडला. व लाहुळे या गावाला आता सुद्धा एक धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. धन्यवाद.